ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा नामफलक चोरीला गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तसंच सकल मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर मराठा नेते रमेश आमरे यांनी पालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली। या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आमरे यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन केदार पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली। आमरे यांनी मराठा शिष्टमंडळासह थेट आयुक्तांचं दालन गाठून या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली आहे। दरम्यान 2 दिवसापूर्वी रमेश आमरे तसंच स्थानिक आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनीही आयुक्त गोदापुरे यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी केली होती। मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं सकल मराठा समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रमेश आमरे यांनी आयुक्तांकडे पाटील यांनी सकल मराठा समाजाची सार्वजनिक माफी मागावी आणि तातडीनं निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। अरे अमर यार साहेब आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय सांगण्यात आलं आयुक्तांकडून? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। तुम्ही बघाल की गेल्या 4 दिवसापासून ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 4 इथे जिजाऊ माता उद्यान होतं। त्या उद्यानाची कमान गेल्या ह्याच्या अगोदर 2दा त्यांनी तोडलेली होती। तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुजोर अधिकारी आहे त्यांनी ही कमान 3 दिवसापूर्वी 5 तारखेला रात्री गायब केली। तिथे खासदारांचा धावा होता, त्याला खासदाराला का खुश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाहीये। माझं हे म्हणणं आहे की वा केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजाऊ माता उद्यानाच्या मागे का लागलाय, याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी आयुक्तांना प्रश्न आज विचारले। आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलंय की 8 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार, नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल, उपोषण करायचं, आंदोलन करायचं असेल, जे करायचं तुम्ही ते करा असं आयुक्तांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय। आणि केदार पाटील जर निलंबन झाला नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सकल मराठा समाज ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार। तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवरनं आमचे प्रशांत सावंत साहेब हे आलेले आहेत, त्यांच्याशी मी 2 शब्द बोला अशी मी विनंती करतो।